नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी इन्स्पायर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, माझी लाडकी बहीण योजना आज खात्यात 1 रुपया जमा होणार आहे। तर महिलांना आता 1 रुपया का बरं जमा होणार आहे? तर आता भरपूर महिलांचे प्रश्न आहेत का 1 रुपया कसा का जमा होणार आहे? 3000 रुपये जमा शासनाने सांगितले, 1 रुपया कसा जमा होणार आहे? तर बघा, 1 रुपया कसा जमा होणार आहे ही संपूर्ण माहिती आपण पुढे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी शेवटच्या टप्प्यात असून 16 ते 17 ऑगस्ट रोजी सर्व भगिनींच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण करण्याचा सरकारचा मानस आहे। ही प्रक्रिया कोणत्याही अडचणीशिवाय पार पडावी यासाठी तांत्रिक पातळीवर पडताळणी करणे अत्यावश्यक आहे। यासाठी आज काही महिलांच्या बँक खात्यात प्रायोगिक तत्त्वावर 1 रुपया रक्कम जमा करण्यात आली। त्यावेळी उद्भवलेल्या काही तांत्रिक अडचणी तातडीने दुरुस्त करण्यात आल्या आहेत। ही केवळ एक तांत्रिक पडताळणी असून याबद्दल कोणतेही गैरसमज किंवा अपप्रचाराला बळी पडू नये ही विनंती। तर इथं तुम्ही बघू शकता, फक्त ही एक तांत्रिक पडताळणी आहे। 1 रुपया बँक खात्यात पैसे जातात का नाही हे चेक करण्यासाठी काही महिलांच्या बँक खात्यात हे प्रायोगिक तत्त्वावर 1 रुपया ही जमा करण्यात येणार आहे। म्हणजे काही जर समस्या उद्भवल्या, तांत्रिक अडचणी जर आल्या तर त्या दुरुस्त करण्यासाठी हा 1 रुपया महिलांच्या बँक खात्यात पाठवण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे आज काही महिलांच्या बँक खात्यात हा 1 रुपया पाठवला जाणार आहे।